जर तुम्ही कधी फोटो बघितला असेल कुठल्या आरजेचा स्टुडिओमधला, तर त्याच्यासमोर 2 PC असतात. जे दोन्ही PC एकाच कर्सरवरती ते चालत असतात. म्हणजे एकाकडे ते हॉटकीचं जसं म्हटलं मी ते, आणि एकाकडे जे असतं ती आमची सॉंगची लिस्ट किंवा आम्ही आरजे जिथं बोलणार आहोत ते. सो अशा दोन्ही गोष्टी आम्ही, आणि सोबत कन्सोल आणि माईक, अशा सगळ्या गोष्टी आम्ही हँडल करत असतो. गाणी पण तुम्हाला स्वतःच लावावं लागतात. गाण्यांचं कसं आहे की गाण्यांची लिस्ट आम्हाला ऑलरेडी म्हणजे स्केड्यूल झालेलं असतं. ते मुंबई टीमकडनं ते स्केड्यूल झालेलं असतं म्युझिक मॅनेजर्सकडून. काही गाणी असतात ते एक्सक्लुझिव्ह असतात, काही विकत घेतलेली असतात, काही रॉयल्टी असते. हां, त्या गोष्टी असतात सगळ्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला हे गाणं कोणाला तरी डेडिकेट करायचं आहे. बरं, आता ते डेडिकेट करायचं सॉन्ग जर समजा त्या कॅटेगरीमध्ये आमच्याकडे असलं तर आम्ही प्ले करणार. बरोबर. जर आमच्याकडं XYZ कुठल्या कंपनीचं आणि आमचं हेच नाही आहे, टायअपच नाही आहे, तर त्यांचं गाणं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही ते नाही प्ले करू शकत.